ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो। स्वागतम सुस्वागतम। अखिल विश्वाला मांगल्याचं शक्तीचं वरदान प्रदान करणारी आदिशक्ती आदिमाया अंबाबाई, महाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, जी संकट समयी युगानुयुग भक्तांसाठी अवतार घेते। दैत्य मातला कुकुर आली धावून सत्वर, केलं भक्तांचं रक्षण दैत्य मारीला महिषासुर। आई भवानीनं दिली हाती शिवबांच्या तलवार। अशा या तुळजा भवानीचा नवरात्रोत्सव सकल विश्वात उत्साहात साजरा होत आहे। त्याच जगदंबेच्या कृपाशीर्वादाची अनुभूती घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजा भवानी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या टेंभुर्णी नगरीत जगदंबा तरुण नवरात्र महोत्सव मंडळ उपस्थित सर्व देवी भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे। प्रतिवर्षी पौराणिक देखावे सादर करणार जगदंबा तरुण नवरात्र महोत्सव मंडळ यंदाच्या वर्षी देखील सादर करत आहे एक अनोखा भव्य दिव्य देखावा, मकर ध्वजाचा जन्म। मकर ध्वजाचा जन्म। ही एक पौराणिक कथा आहे। रामभक्त हनुमान सीतामाईच्या शोधासाठी लंकेमध्ये गेले। तिथे त्यांनी सर्व राक्षसांना आणि लंकाधीश रावणाला सळो की पळो करून सोडलं। याचा सूड म्हणून रावणानं हनुमंतांच्या शेपटीला आग लावली। यामुळे चिडून हनुमंतांनी सर्व लंका संपूर्ण भस्मसात केली। आपल्या पेटलेल्या शेपटीसह वीर हनुमान समुद्र पार करत असताना त्यांना अंगाचा दाह सहन होईना। त्यांच्या अंगातून घामाच्या सहस्त्रधारा वाहू लागल्या। समुद्रावरून भ्रमण करत असताना हनुमंतांच्या कपाळातून घामाचा एक मोठा थेंब पाण्यात पडण्यापूर्वी एका मगरीनं गिळला। आणि ती मगर समुद्रात अदृश्य झाली। अशा रीतीनं युगानुयुग लोटली। आणि काय आश्चर्य, एक दिवस त्या मगरीनं एका गोंडस बाळाला जन्म दिला।
अशा रीतीनं मकर ध्वज जन्मास आले. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. मंडळाच्या अध्यक्षा सौभाग्यवती सुवर्णा अनंत बोत्रे. देखाव्याची संकल्पना अभिजित अनंत बोत्रे. ध्वनिमुद्रण चंद्रशेखर येलारपूरकर. रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ, शुक्रवार पेठ, पुणे. निवेदन रवींद्र बापट. यांत्रिक हालचाल महेश अंकुश, पुणे. लाईट इफेक्ट्स नागनाथ कुटे, टेंभुर्णी. देवी भक्त हो. हा देखावा साकार झाला तो आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री अनंत अण्णा बोत्रे यांच्या अथक प्रयत्नांमुळे. मंडळास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व देवी भक्तांचं मंडळ सदैव आभारी राहील. धन्यवाद.